गारोडे मल्टीस्पेशालिटी डेंटल क्लिनिक व इम्प्लांट सेंटरचे भव्य उद्घाटन वसमत शहरातील श्री स्वामी समर्थ मंदिर समोर बँक कॉलनी येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज गारोडे मल्टीस्पेशालिटी डेंटल क्लिनिक व इम्प्लांट सेंटरचे शुभारंभ सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला आहे। क्लिनिकमध्ये दंतचिकित्सेच्या सर्व आधुनिक सुविधा एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत। उपलब्ध सुविधा: रूट कॅनल ट्रीटमेंट, रूट कॅनल ट्रीटमेंट, डेंटल एक्स रे, कॉम्पोजिट व सिल्वर फिलिंग, अल्ट्रासोनिक स्केलिंग, डेंटल इम्प्लांट, थर्ड मोलर, अक्कल दाढ, सर्जरी, क्राउन अँड ब्रिज, ऑर्थोडोंटिक, दात सरळ करणे, कंप्लीट डेंचर, तोंडाच्या कर्करोगाचे निदान व उपचार, अत्याधुनिक उपकरणे, अनुभवी डॉक्टर व रुग्णांना परवडणाऱ्या दरात उत्तम सेवा देण्याचा संकल्प या क्लिनिकने केला आहे। वसमत व परिसरातील नागरिकांसाठी ही एक मोठी आरोग्य सेवेची सुविधा ठरणार आहे। मी डॉक्टर गजानन रामराव गारोडे, माझे बीडीएसचे शिक्षण संभाजीनगर येथे झाले आहे। माझे एमडीएसचे शिक्षण नाशिक येथे झाले आहे। माझे एमडीएस ऑर्थोडोंटिक्स अँड डेंटोफेशियल या डिग्रीमध्ये झाले आहे। ऑर्थोडोंटिक्स म्हणजे वेडेवाकडे दात सरळ करण्याचा मी स्पेशलिस्ट आहे आणि मॅडम प्रोस्थोडोंटिक्स म्हणजे स्क्रू ने दात फिक्स करण्याचा स्पेशलिस्ट। आपल्या इथे विविध सुविधा जसे की रूट कॅनल आधुनिक पद्धतीने केले जाते, अक्कल दाढ आधुनिक पद्धतीने सर्जरी करून केले जाते। आपल्याकडे ओरल कॅन्सरवर ट्रीटमेंट केला जातो, लहान लेकरांच्या दातावर पण ट्रीटमेंट केले जाते। आधुनिक पद्धतीने आपल्याकडे माप घेण्याची पण सुविधा आहे। जसे की पहिले माप घेण्यासाठी आपण इम्प्रेशन घ्यायचो, पण आता आमच्याकडे स्कॅनरद्वारे आम्ही माप घेतोय। आणखी आमच्याकडे डिजिटल एक्सरे पण उपलब्ध आहे, ज्यासाठी आपण प्रॉपर डायग्नोसिस करण्यासाठी त्याचा उपयोग करून त्यानुसार ट्रीटमेंट डिसाईड करू शकतो। एकंदरीत दात बसवले का हात इलाज आहे की कर्करोगावर आणखी काही इलाज आहे? आपल्याकडे सगळे जसे की ओरल कॅन्सरवर विविध उपचार आहे। जसे की स्टेज 1 असेल तर टॅबलेटने होतो, स्टेज 2 असेल तर टॅबलेट आणि केमोथेरपी होतो, स्टेज 4 असेल तर आपण सर्जरीनं करतो। दाताला कीड वगैरे लागला असेल तर त्यावर काय आधुनिक उपचार आपल्याकडे? कसं आहे, लहानपणी जर वयाच्या 6 किंवा 7 वर्षाच्या टाइमला आपण जर फ्लोराईड ऍप्लिकेशन केलं तर दातामध्ये कीड होण्याचे प्रमाण कमी होते। सर आणखी एक दुसरा महत्त्वाचा मुद्दा, जे काही समजा दाताच्या जे रोग निदान आहे ते प्रमाण वाढत चालले आहे आणि आपल्याकडून सुद्धा रुग्णांना तुम्ही काय सांगणार की हिड्या मजबूत असावे आणि दात निरोगी राहण्यासाठी काय? पहिले तर मी सर्व रुग्णांना सांगेल की आपली जी सवय आहे टोबॅको, स्मोकिंग ही पहिले बंद करा आणि दिवसातून कमीत कमी 2 वेळेस ब्रश करा। जेव्हा जेव्हा आपण जेवण करेल तेव्हा तेव्हा प्रॉपर ब्रश केले तर कीड कमी होण्याचे प्रमाण कमी होऊन जाईल। 3 ते 6 महिन्यांनी आता तुम्ही सांगा। उद्घाटन झालेले आहे वसमत शहरामध्ये आपण इतर सुविधेपेक्षा आपल्याकडे वेगळी काय सुविधा आहे अशा काय काय सुविधा? मीनाक्षी गजानन गारोडे, इथे तालुका प्लेस आहे तरी पण आम्ही डिजिटल जे असतात आणि ॲडव्हान्स ट्रीटमेंट वगैरे आहेत ते कमी वेळामध्ये पेशंटचा कमी वेळ जाऊन पेशंटला कमी त्रास होईल याच्यामध्ये आणि लवकरात लवकर ट्रीटमेंट होईल असं आम्ही प्रयत्न करू, जे की जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा असं मुंबई पुण्याच्या ठिकाणी पण ट्रीटमेंट होतील अशा बेस्ट वे मध्ये आम्ही देण्याचा प्रयत्न करू जेवढं होईल तेवढं। निरोगी राहण्यासाठी काय ते त्याच्यासाठी जे ऑलरेडी अगोदर सांगितलं डॉक्टरने, जसं की जे सवयी असतात त्या तर पूर्णपणे बंद करायला पाहिजे, त्याच्यामुळं पण